जिंतूर शहरात आज विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन. धर्म संस्कृती संवर्धनाचा संदेश देणार सकल हिंदू समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात हिंदू समाजातील एकता दृढ करणे, संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे तसेच समाज सक्षमीकरणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने जिंतूर येथील विशाल हिंदू संमेलन सन 2026 चे आयोजन आज दिनांक 8 मार्च रविवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील वरुड नरसी रस्त्यावरील श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील चैतन्यदेव गुरुकुल आश्रम येथे संपन्न होणार असल्याची माहिती आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. या संमेलनासाठी विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनातून समाजातील विविध प्रश्नावर विचारमंथन होणार आहे. या संमेलनाला श्री स्वामी महेशानंद पुरीजी महाराज, परमपूज्य श्री 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज तसेच गौ आश्रित संदीप भैया शर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळेस अखिल भारतीय संयुक्त महामंत्री राष्ट्रीय सेवा भरती केंद्र भोपाळ येथील विजयरावजी पुराणिक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणातून समाजातील एकात्मता, सांस्कृतिक रक्षण आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर मार्गदर्शन होणार असल्याचे आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले असून हिंदू समाजातील जातीय व पंथीय भेद दूर करून सर्वांना एकत्र येत धर्म आणि संस्कृतीचा जतन पुढाकार घ्यावा हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश आहे. सामाजिक ऐक्य वाढवून समाजातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याची आयोजन कमिटीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. या संमेलनाला जिंतूर शहरी व ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील सकल हिंदू समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून आपल्या मित्रमंडळाला देखील याबाबत आवाहन करावे म्हणून आयोजन कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे. यावेळेस ॲडव्होकेट उन्हाळे यांच्याशी संवाद साधले असते. त्यांनी काय आवाहन केले ते पहा. जय श्री राम. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. आपल्या जिंतूरमध्ये पहिल्यांदाच भव्य आणि विराट असं हिंदू संमेलनाचं आयोजन एपीएमसी मार्केट जिंतूर येथे असलेल्या गजानन महाराज मंदिर चैतन्यदेव गुरुकुल येथे केलेलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, तळागाळातील प्रत्येक व्यक्ती हा हिंदू म्हणून एकत्र यावा हा याच्या म्हटला पाठीमागचा उद्देश आहे. एकोपा, सद्भावना, संस्कार, सदाचार, प्रेम, जिव्हाळा याच्यामध्ये सर्वांचा एकत्रित राहावा. धर्माची विचार, धर्माचा प्रचार आणि धर्माचा प्रसार याच्यामध्ये व्हावा याच्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. मी सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो की आपण उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता चैतन्यदेव गुरुकुल आश्रम जिंतूर येथे सर्वांनी विराट संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.